पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-यूएस कॉन्फ्लिक्ट्समुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसतात। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवांनी मोठा वेग घेतला होता। या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। मात्र केंद्र सरकारने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलंय। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की लॉकडाऊन बाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि सरकार अशा कोणत्याही निर्णयाचा विचार करत नाही। अशा संवेदनशील काळात अफवा पसरवणे हे अत्यंत बेजबाबदार आणि धोकादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना नागरिकांना कोरोना काळाप्रमाणे संयम आणि एकजूट राखण्याचे आवाहन केले आहे। मात्र त्यांच्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावत सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या चर्चा रंगल्या। जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून त्या सुमारे $70 वरून $122 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले आहेत। त्यामुळे अनेक देशांवर आर्थिक ताण वाढलाय। तरीही भारत सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक्साइज ड्युटी कमी करण्यासह विविध उपाययोजना केल्या आहेत। सरकारकडून इंधन, ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंग केलं जातंय। तसेच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने संभाव्य इंधन संकटाचा सामना करण्यासाठी काही शिफारसी केल्या आहेत। यात वर्क फ्रॉम होम, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर, वाहनांचा मर्यादित वापर आणि ऊर्जा बचतीवर भर देण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत। मात्र या शिफारसींचा अर्थ लॉकडाऊन असा होत नाही हेही स्पष्ट करण्यात आले। आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत। या बैठकीत इंधन पुरवठा, ऊर्जा व्यवस्थापन आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा होणार आहे। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अनावश्यक साठेबाजी करू नये आणि केवळ गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे। पेट्रोलियम मंत्रालयानेही देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नाजूक असली तरी सध्या भारतात कोणतीही टंचाई किंवा लॉकडाऊनची शक्यता नसल्याचे स्पष्ट झालंय। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।